आज निकालाचा दिवस होता. संपूर्ण जिल्ह्यात एकाच नावाची चर्चा होती. सागर पाटील, गरीब शेतकऱ्याचा मुलगा, ज्याने UPSC सारखी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली होती. पण त्या दिवशी निकाल लागल्यानंतर त्याच्या घराबाहेर अचानक पोलिसांची गाडी का थांबली होती? लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी भीती का होती? आणि सागर, ज्याने आयुष्यभर फक्त संघर्ष पाहिला, तो निकाल लागल्यावर अचानक गायब कुठे झाला होता? जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की त्या दिवशी नेमकं काय घडलं, तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण प्रत्येक यशामागे एक अशी वेदना लपलेली असते जी जगाला कधीच दिसत नाही. आत्ताच सबस्क्राईब करा, कारण कधी कोणती कथा तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल हे सांगता येत नाही. विदर्भातील एका छोट्याशा गावात राहायचा सागर. घरात वीज नव्हती. आई दुसऱ्यांच्या शेतात काम करायची. वडील दिवसभर मजुरी करायचे. पण सागरच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. IAS अधिकारी बनायचं. लोक म्हणायचे, गरीब मुलगा IAS हे फक्त स्वप्न आहे. सागर शांत राहायचा, कारण त्याला विश्वास होता, उत्तर वेळ देईल. रात्री रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास, दिवसा काम आणि मनात एकच प्रश्न, एक दिवस खरंच काही बदलेल का? मग अचानक वडिलांचा अपघात झाला. घरात पैसे संपले. आई रडत होती आणि सागर पहिल्यांदाच तुटला. त्याने अभ्यास सोडावा का? घर सांभाळावं का? स्वप्न मोडावं का? दुसऱ्या दिवशी त्याने किराणा दुकानात काम सुरू केलं. दिवसा काम, रात्री अभ्यास, कधीकधी उपाशी पोटाने. पहिला UPSC प्रयत्न, अपयशी. दुसरा प्रयत्न, पुन्हा अपयश. गावातील लोक पुन्हा हसायला लागले. पण त्या रात्री आईने फक्त एक वाक्य म्हटलं, बाळा, हरलास तरी चालेल, पण थांबू नकोस. ते शब्द सागरच्या आयुष्याचं वळण ठरलं. तिसऱ्या प्रयत्नासाठी त्याने स्वतःला पूर्ण बदललं. मोबाईल बंद, मित्र बंद, फक्त अभ्यास आणि आईचं स्वप्न. UPSC मुलाखतीचा दिवस आला. क्षणभर त्याला वाटलं, मी खरंच इथे बसण्याच्या लायकीचा आहे का? पण त्याला आईचे शब्द आठवले. गरिबी कपड्यात दिसते, कुवत डोक्यात असते. काही महिन्यांनी निकालाचा दिवस आला. संपूर्ण गाव मोबाईल भोवती उभं होतं आणि अचानक त्याचा नंबर दिसला. एअर 42. गावात जल्लोष सुरू झाला. पण तेवढ्यात घरासमोर पोलिसांची गाडी थांबली. सगळे घाबरले. आईच्या हातातून ग्लास पडला. पोलीस खाली उतरले आणि सागर समोर येऊन सलाम केला. साहेब, तुमच्या स्वागतासाठी आलोय. क्षणभर गाव शांत झालं. जे लोक कधी हसायचे तेच लोक आज अभिमानाने उभे होते. त्या रात्री सागर छतावर बसला होता. आई जवळ आली. बाळा, आज तुझ्या बाबांना खूप अभिमान वाटला असता. सागरच्या डोळ्यात पाणी आलं, कारण यश मिळालं होतं. पण संघर्षाचे दिवस अजून विसरले नव्हते. मित्रांनो, लोक परिस्थिती पाहतात, पण मेहनत नाही. जर जिद्द खरी असेल तर गरीब घरात जन्मलेला मुलगाही एक दिवस IAS होऊ शकतो. परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तुमचा संघर्ष ठरवतो. जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये लिहा, मी हार मानणार नाही, आणि सबस्क्राईब करा. कारण पुढची कथा कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते.